नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। गोकुळ दूध संघाची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली। 2024 ते 25 मध्ये उलाढाल तब्बल 3966 कोटीवर पोहोचल्याचं जाहीर करण्यात आले। दूध संकलनात 8.42% वाढ झाली असून राज्यातील सर्वाधिक दूध दर देणारा संघ म्हणून गोकुळची ओळख अधोरेखित झाली आहे। लवकरच गोकुळचे चीज व आईस्क्रीम ही बाजारात उपलब्ध होणार आहे। लोकशाही विरोधी जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी व डाव्या पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। आमदार सतेज पाटील यांच्यासह नेत्यांनी हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केलाय। कोल्हापुरात पत्रकारांसाठी आधुनिक व भव्य प्रेस क्लब इमारत उभारण्याची मागणी हिंदू जनसंघर्ष समितीने केली। सध्याची प्रेस क्लब इमारत अपुरी असल्याने किमान 2.5 एकर जागेवर तळमजला +3 मजली 25,000 चौरस फूट बांधकाम क्षेत्र असलेली इमारत व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। जिल्ह्यातील इंग्लिश मीडियम शाळांमध्ये पालकांचा कल वाढत आहे। त्यामुळे शाळांनी केवळ संख्या वाढवण्यावर न थांबता गुणवत्तेसाठी अधिक प्रयत्न करावेत असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। यावेळी 39 मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला। आजरा, चंदगड, गडिंग्लज व भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून दिलासा मिळाला आहे। यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने 1 लाख सह्यांचं अभियान सुरू केले। डॉक्टर टी रत्नींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या अभियानात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आलाय। पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी ईद मिलाद उन नबी जुलूस कोल्हापुरात मोठ्या उत्साहात पार पडला। सकाळी 10 वाजता लंगीवाली चौकातून सुरू झालेल्या मिरवणुकीचा समारोप दरगाह इथे करण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय। राज्यावर आर्थिक बोजा नको म्हणून सध्याचा रत्नागिरी नागपूर महामार्ग 6 किंवा 8 पदरी करावा अशी त्यांची मागणी आहे। शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटीचा घोटाळा होणार असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केलाय। भुदरगड तालुक्यातील करडवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र व समाधान शिबिरात ग्रामस्थांनी प्रशासनावर प्रश्नाचा भडीमार केलाय। स्मार्ट मीटर बसवण्याला तीव्र विरोध व्यक्त झाला, तर आरोग्य विभागाच्या कारभारावर पंचायत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली। उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी हे शिबिर म्हणजे जनतेची दिशाभूल असल्याचा आरोप केलाय। राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक तोडगा काढेल असा विश्वास काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिला। 16 दिवस चाललेले बेमुदत आंदोलन मंत्रालयातून मिळालेल्या आश्वासनानंतर बुधवारी मागे घेण्यात आलं। धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था व युवती मंचतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा 16 सप्टेंबर रोजी महासैनिक दरबार हॉल येथे होणार आहे। तब्बल 5 लाख रुपयाची बक्षिसे यावेळी ठेवण्यात आली। स्पर्धेत झिम्मा फुगडी, उखाणे, घागर घुमवणे आणि सूप नाचवणे अशा पारंपरिक खेळांचा समावेश असेल। महिला भगिनींसाठी प्रवेश फी नाही, तर कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपणही होणार आहे। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।